विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर भरती 2022 विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत असेल की ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी ॲडव्हर्टाईज आली आहे. त्याच अनुषंगाने खूप मुलांचे डाऊट होते की ITI इन्स्ट्रक्टर हे जे पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा बेसिक स्टुडंटही या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर मग हे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर जे पद आहे ते डिग्रीवाल्याने अप्लाय करावं का की नको करायला, कारण की सॅलरी किती भेटणार, खूप मुलांच्या मनामध्ये याबाबत शंका होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो हा डाऊट क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आला आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात तुम्हाला इन हँड सॅलरी किती भेटणार आणि तुमची ग्रॉस सॅलरी काय असणार. तर जी सॅलरी भेटते तिचे दोन कंपोनंट असतात. एक तर असतो ग्रॉस सॅलरी म्हणजे जी टोटल सॅलरी असते, आणि जेव्हा ग्रॉस सॅलरीतून कपाती केल्या जातात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमची नेट सॅलरी भेटते. नेट सॅलरी म्हणजेच इन हँड सॅलरी. तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत नीट बघा, म्हणजे तुमचे सर्व डाऊट विद्यार्थी मित्रांनो क्लिअर होतील. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नव्याने जोडले गेले असेल त्या विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलाही लाईक करायचं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही तर लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सुरुवात झाली होती 17 ऑगस्टला आणि शेवटचा दिनांक आहे 7 सप्टेंबर रात्री 12 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकतात. परीक्षेचे 2 टप्पे आहेत. सामायिक परीक्षा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची चान्सेस आहे. त्यानंतर व्यावसायिक चाचणीचा दिनांक म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल आहात त्या पदाची एक्झाम विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबरमध्ये होण्याची चान्सेस आहेत. तर यातून आपल्याला काय बघायचे आहे, वेतन श्रेणी म्हणजे 7 वेतन आयोगानुसार तुमची S14 नुसार 38,600 हा तुमचा विद्यार्थी मित्रांनो मूळ वेतन आहे, आणि तो विद्यार्थी मित्रांनो 1,22,800 पर्यंत वाढत जाऊ शकतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो ही कॅल्क्युलेशन कशी केले जातात हे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर बघूयात. सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही बघितलं असेल ॲडव्हर्टाईजमध्ये काय दिलं आहे, तुमचं मूळ वेतन आहे 38,600. तर 38,600 इथं लिहून घेतलं. लक्षात घ्या ही 38,600 म्हणजे तुमची सॅलरी कधीच नसते. काही मुलांना माहीत नसतं गव्हर्नमेंटची कॅल्क्युलेशन कसे असतात सॅलरीचे, तर ते मनात लगेच इमेज तयार करायला लागतं की 38,600 फक्त इन हँड भेटणार, तर एवढे मेहनत घेतली पाहिजे किंवा काय एक्झामसाठी. तर लक्षात घ्या हे मूळ वेतन असतं विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या हे मूळ वेतन जे असतं तर तुम्हाला माहीत असेल की आता महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 31% वरून 34% विद्यार्थ्यांनो महागाई भत्ता केला आहे. तर महागाई भत्ता म्हणजे काय, जशी रेट वाढत जातो बरोबर, महागाई वाढत जाते त्या प्रमाणात तुमची महागाई विद्यार्थी मित्रांनो भत्ता वाढत जातो. तर तो महागाई भत्ता किती असतो, 34% भेटतो. कोणाच्या 38,600च्या बरोबर. तर मग 34% 38,600चे जर केले तर 13,124 हे विद्यार्थी मित्रांनो अधिकचे तुम्हाला भेटतात. म्हणजे सुरुवातीला 38,600 भेटणारच आहेत, त्यामध्ये 13,124 ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की घरभाडे म्हणजे त्याला आपण म्हणतो हाऊस रेंट अलाउन्स. विद्यार्थी मित्रांनो हा जो हाऊस रेंट अलाउन्स असतो ना तर तो सिटी वाईज डिफरंट होतो. म्हणजे कसं, गटक क्लास C सिटींसाठी डिफरंट असतो, क्लास B सिटींसाठी डिफरंट असतो, क्लास A सिटींसाठी डिफरंट असतो. क्लास A म्हणजे ज्या मुंबई पुणे यांच्यासारख्या ज्या मेट्रो सिटी आहेत त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो तो असतो 27%. जे आपण क्लास Bच्या सिटी घेतल्या तर 15% असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ऑन ॲव्हरेज काय घेतलं आहे, घरभाडे घेतलं आहे 15%. कोणाच्या 38,600च्या, तर ते किती येतं तुम्हाला 5,790. 1 2 3 हे तुमचे झाले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत असेल की शासन तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी पेन्शन देते बरोबर. पेन्शन कशी देते तर तुम्हाला शासन 14% विद्यार्थी मित्रांनो देत असते. 14% कोणाच्या, मूळ वेतन अधिक महागाई भत्ता बरोबर यांच्या 14% देते. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते येतात 7,241.36 इतकं विद्यार्थी मित्रांनो शासन तुम्हाला काय करतं की भविष्य निर्वाह निधी म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीमच्या स्वरूपात देत असते. त्यानंतर एक वाहन भत्ता ट्रान्सपोर्टसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शासन काही वाहन भत्ता देते, तर ते किती असतं 1,350. म्हणजे जी तुमची ग्रॉस सॅलरी आहे ती काय काय आहे, ग्रॉस सॅलरी म्हणजे एकूण पगार, तो कशाचे ॲडिशन आहे 38,600 अधिक 13,124 अधिक 5,790 अधिक 7,241 अधिक 1,350. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची ग्रॉस सॅलरी किती झाली 66,105 ही विद्यार्थी मित्रांनो तुमची ग्रॉस सॅलरी आहे. पण ही तुम्हाला इन हँड भेटते का, नाही, तर तुमच्या काही कपाती होतात. तर कपाती कशासाठी होतात तर लक्षात घ्या, तुम्हाला जे पेन्शन भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते पेन्शन काय असतं, तर शासनाने जे तुम्हाला 14% दिले आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पगारातून सध्या कट केले जातात आणि एक सेपरेट अकाउंटमध्ये ठेवले जातात. NPS अकाउंट असतं, त्यामध्ये 14% शासनाचे जातात. तसेच तुमचे स्वतःचे वैयक्तिक 10% हिस्सा जातो 38,600 अधिक महागाई भत्ता. तर ते दोन्ही किती होतात 7,241 अधिक 5,172 हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कपाती होणार आहेत.
तसेच जोही गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत किंवा प्रायव्हेटमध्ये आहेत, तुम्हाला माहीत असेल की प्रोफेशनल टॅक्स आपल्याला भरावा लागतो. वर्षासाठी असतो तो 2500, दर महिन्याला 200 आणि शेवटच्या महिन्यात एकूण 300 रुपये घेतले जातात. असे वार्षिक 2500 रुपये कट होतात. तर तुमचे विद्यार्थी मित्रांनो एकूण कपाती किती झाल्या? 7241 अधिक 5172 अधिक 200 म्हणजेच एकूण कपाती झाल्या आहेत 12613. हे विद्यार्थी मित्रांनो तुमची एकूण कपाती आहे. तर तुम्हाला नेट सॅलरी किती भेटणार? एकूण पगार 66105 वजा जर एकूण कपाती केल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही नेट सॅलरी भेटते 53,491. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात 50 ते 55,000 म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला अधिकची सॅलरी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तर मला सांगा, तर ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामसाठी का प्रिपरेशन करू नये? बरोबर. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते, त्यानुसार मी आजचा तुमची जेवढी डाऊट होते सॅलरीवरचे हे मी विद्यार्थी मित्रांनो क्लिअर केले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक द्या, कारण की विद्यार्थी व्हिडिओ तो वॉच करतात परंतु लाईक देत नाही. विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे एफर्ट्स घेतो त्याला जर तुम्ही लाईक केलं तर विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही थोडं समाधान भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. जर तुम्ही ITI इन्स्ट्रक्टर या एक्झामची जर प्रिपरेशन करणार असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला माहीत आहे सिलेबस काय आहे? सिलेबसमध्ये दिला आहे सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानमध्ये काय येतं? करंट अफेअर्स. तर करंट अफेअरच्या सिरीज आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे. त्यानंतर काय येतं? त्यामध्ये जॉग्राफी आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानची एक डिफरंट प्लेलिस्ट आहे. त्यानंतर राज्यघटनाही आहे. त्यानंतर इतिहासही आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कोणत्याही विषयाची तयारी करायची असेल तर एवढ्या प्लेलिस्ट बघून घ्या. त्यानंतर मराठी व्याकरण आहे तुम्हाला 15 मार्काला, म्हणजे 15 क्वेश्चन आहे. 15 दूने 30 मार्कांसाठी मराठी व्याकरणचे 29 व्हिडिओ आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामरलाही विद्यार्थी मित्रांनो 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी, त्याचीही डिफरंट प्लेलिस्ट आहे. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी आहे तुम्हाला, तर मेंटल ॲबिलिटीचीही विद्यार्थी मित्रांनो डिफरंट प्लेलिस्ट आपण केलेली आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या सर्व विषयांची तयारी झाली आणि तुम्हाला जर वाटतं की आम्हाला सराव प्रश्नपत्रिका जर सॉल्व्ह करायची आहे तर लक्षात घ्या आपल्याकडे सराव प्रश्नपत्रिका ही विद्यार्थी मित्रांनो प्लेलिस्ट केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जेवढेही कंटेंट आहे ना हे सर्व कंटेंट आपल्यासाठी फ्री आहे. त्यामुळे फ्री कंटेंट विद्यार्थी मित्रांनो आधी अभ्यास करून घ्या. त्यानंतर तुम्हाला वाटतं की अजून माझ्याकडे स्कोप आहे अभ्यास करण्याचा तर तुम्ही मटेरियल विकत घेऊ शकतात किंवा क्लासेस इतर लावू शकतात. तसेच तुम्हाला जर या कोणत्याही व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, एक करंट अफेअर्सचं एक चॅनल दिलं आहे, करंट अफेअर्स मराठी एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्या बायोमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपची लिंक भेटेल, त्याद्वारे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला त्या पर्टिक्युलर व्हिडिओची PDF मागणी करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्यायचा आहे. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही सर्व विद्यार्थी अमेझिंग आहात. फक्त सातत्य ठेवत अभ्यास करत राहा. लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. थँक्यू.